बेटा ले बेटा ले बेटा इनसाइड तर काय स्वागत आहे तुमचं नवनाथराव ब्लॉग्समध्ये. मी तुमचा वावरणार. आज सकाळ सकाळ सगळं घरावरून बसलेत. बाहेर अंधार आहे सगळं. सगळं गोधडे उचलून साफसफाई गणेश करून राहिले. आणि हा आजी बाबाला तर जायचंय माथोरीला, म्हणजे त्यांच्या गावाला तिकडं. आता ते येते काही लय दिसत नाही ना, 1 महिन्याने पुढच्या 28 तारखेला तुम्हाला ते हे करून यायचं ना सगळंच. गोधडे कुठे ठेवतो रे? मला बसायला जागाच राहत नाही. उचलते नाही, तसं नाही बसणार मी. अरे अर्धा डुंगण टेकत फक्त. तू आता आणि उचल कमी करतो. तुला सोपी आयडिया सांगतो. मला नाही सोप्या का सांगणार कळला हो. चटेवर नाही बसणार आहे, मला गरम पाहिजे काहीतरी. गरम टाकते. हा ते टाकते. चहा सांडला गाण्यामुळे सांडलाय सगळं चहा. चहा सांडला गाण्याने. खपतच नाही त्याला काही. चहा काय सांडी तुम्ही एवढं तुला राग घेतो. बघ काटे जनावरी उठी दोन 7:30 वाजलेली. तुम्हाला तेच सांगतोय. अंगावर कोण बसतो तू? ले बेटा ले बेटा ले बेटा इनसाइड थाय. उठणार सर घेतोय मनात नाही लागायचं. येडा माणूस आहे. लबट्टा गंध नाही लावला म्हणून किती कचाडा दिसतोय. सारी दुनिया गुड गेलतो म्हणून गणेश काय वाचलं भांग चांगला पाड रे. हे असं डुकरावाने दिसत राहिले. ती सवय लागली ना तसे करत ना आवाज हे बधिरे काटत सगळा धरून ताण दिवायला शी होत नाही त्याला. त्याच्यात मी दुसऱ्या याच्यात करतो. एक साईडची नागपुडी फोडी फुगी येईल का तू? थोडी थोडी फुगली ना. कसं दुसऱ्याला नाही का पिक्चर देव याचा देव कोणता झपाटले कोणता ज्या पाटल्याला ज्या पाटल्याला झपाटलेला ज्या पाटल्याला कसं ना लवार घ्यायचे. आता नाही उगा तू मार खाऊन घ्यायचे. शांत बस. चपट चहा लेपा नागाला गुप्सा नागाला हिचपा नागाला गुप्स लेरबेचे लोक बोल बाद आहे. चपट लेस पाना काय तोत्री वळ केलं गाईस. एका दमात टाकी एकटा वर घेऊन आलाय. भरलेली टाकी आहे काय. सिल पॅक आहे बघा. दूध आलेलं आहे ना.
चहा करतात आपल्याला मस्त पैकी गरम गरम. तुळशी हात लावून हातात हे करून बघ. सिरियसली उचलून बघा माझ्याकडे. नाही जड जास्त खांद्यावर म्हणते खांदे घेऊ शकत याच्यावरच जाणार नाही खांदे कसं काय मी एकटा. मला हातभार सुद्धा दिलेला नाही कोणी खाली. मी वर आज काय आणलं. माहिती का आज काय माहिती का A few moments later. गाईज कॉलेजला आलोय आणि रस्त्याचं काम चालू आहे. इथून तिथून बघा पाणी साचायसाठी बघा ते सिमेंटाचं केलंय. म्हणजे अजून रस्ता कंप्लीट झाला अख्खा. फक्त त्याच्यात पाणी साचून ठेवण्यासाठी केले. अजून रस्त्याला आम्हाला गाडी आणता येत नाही. कॉलेजला काहीच नाही. याच्या पाठीमागं तिकडं गाडी लावली मागच्या रोडला. आणि आता इथून आतमध्ये जातो. गाईज खेळायच्या निमित्ताने तर आलतो आम्ही, पण कामात शिका पण त्याच्या निमित्ताने बी आलतो. तर कॉलेज अख्खं मोकळं आहे बघा. इथून तिथून मोकळं आहे. दोघंच असतं आणि एक वॉचमन. आणि हे बघा समोर जे ढिगं लागलेत का ते काढलेत आत्ताच्या आत्ता. ते बी खोऱ्याने. वाळलेलं गवत लवकर निघा नाही एक तर काढलं आहे बळच. आणि आता आहे ना थोडा ब्रेक घेतला होता पाणी प्यायला. हे झालं ना का गवत बिवत काढून मग असा विचार आहे क्रिकेट खेळायचा विचार आहे जरा. हे गवत काढून झाल्यानंतर मी तुम्हाला दिसेनच पुढं आता. आता सध्या बघा तुम्हाला थोडं थोडं घाम दिसत असं ते पुसलं आहे मी आता सध्या त्याच्यामुळे दिसत नसेल एवढं घास. झोपा इथं निवांत बसू आता. सावली आहे इथं. इथं निवांत बसू. शाळेला बसायचं असं तर तिथं होणार बसला असतो झोपणार मी थोडं झोपणार आहे 10 मिनटं म्हणजे काय तसं नाही रे. निवांत राहू आहे का नाही दुपारचं बेकार निवांत राहू. अशा टायमात आपण कामाला येतो. हां तर बी इथंच राहिलं एक. ते बाहेरून आलेलं आहे इथं बीडचे तिकडून. आणि ते इथं आहे ना जिमखाना आहे. त्या जिमखान्या शेजारी एक रूम आहे तिथं राहते. अरे यार टोचत आहे मागून गवत आहे का नाही. हा पण एकदा झोपल्यावर नाही टोचत. आपल्याला नाही टोचत. काट्यावर टोचत आहे. बाय बाय बाय. 15 मिनिटाचा ब्रेक कंप्लीट झाला आता. आणि आता परत लागायचं आहे कामाला. तोंड रुमाल विमाल बांधला आहे. उन्हाचे तडा खायला आहे बेकार. लय नाही पण हाईच तडा काय आता लागायचं कामाला. का 2 खोरे याला एक आणि मला एक. जवळपास 3रा ब्रेक आहे गाईज आता. ह्यो तुम्हाला पट्टा दाखवतो किती क्लिअर झाला आता. हे दिसतं का त्या खोऱ्यापासूनच्या पलीकडचा सगळा पट्टा क्लिअर आहे. आता थोड्या वेळ रेस्ट आहे आता. गाईज आता 3 वाजलेत 3:15 आणि 4 वाजताचा अलार्म लावला आता. 1 तासात झोप काढायची आणि मग बघू पलीकडचा पट्टा राहिलेला हाणायचा आहे का नाही अंदाज घे त्याच्यानुसार. आता घेतो झोपून रुमाल तोंडावर टाकून. गाईज आता काम बिम झालं रेस्ट बी सगळं होऊन डायरेक्ट घरी आलो. मी परतचं कामच नाही केलं. आता ते परत शिकायला देतो. नेक्स्ट ब्लॉग तुम्हाला दिसन. इंग्रजी बोलायचा प्रयत्न केला थोडासा. आता आधीतून पुढे मी इंग्रजी बोलायचा प्रयत्न करणार का चिक्की बनवली होती मी करा हो. इंग्रजी बोलायचं. हाऊ आर यू. फाईन मला बी इंग्रजी येतं फक्त मी ते बोलत नाही फक्त. दिस इज चाय and this is cup. When chai is chai is boiling, then chai नाही put into put नाही देन सांडशी नाही सांडशी एवढं नसतं. चाय put into कप cup आणि मध्ये चालणी and this is for चाय guarding the chai. गाईज लॅपटॉप मध्ये ना जुने फोटो सापडलेत माझे. ते तुम्हाला दाखवतो थोडेसे. झूम कर. हा माझा फोटो आहे आणि लय जुना नाही. 11वीचा का 12वीचा आहे. मी तर काय करत होतो पुढचा दाखव बरं. झोपला होता तू. अजून दाखव कोणता कोणता आहे. हे गणेशचा फोटो माझा. मी आता तुम्हाला असं काहीतरी माझा फोटो दाखवायला जाणार आहे. आणि लय जुना नाही आहे. म्हणजे मी जेव्हा मला हे बनवायची होती म्हणजे मी पण 2 वेळेस मोबाईल हिसकून आणलाय. अरे मला व्हिडिओ बघायचा आहे फक्त. 2 मिनिटं अरे तू ये गयो आता बघाल तर का म्हणजे मी लय स्ट्रगल केलेलं आहे गाईज वजनाची. तिची स्टोरी मी सेपरेट ब्लॉग बनवून त्याच्यावर का मी कसा होतो आणि कसा म्हणजे बॉडीचा विषय सगळा कोंबडीचं पिल्लू दिसलं आहे ना ना. तर त्याचे मी सेपरेट ब्लॉग बनवून त्याच्या स्टोरीवर बाकी तुम्हाला मी तवाचं फक्त त्यावेळेस जे मी बॉडीसाठी स्ट्रगल करीत होतो ते फोटो दाखवतो फक्त. आता ध्यान देऊन बघा. दिसला का बाबो दिसत होता
शपथ कसलं दिसतंय नाही का माझ्यासाठी ह्यो मीच आहे आणि हे कधीची गोष्ट आहे हे बी मी तुम्हाला सांगाल पण एक सेपरेट ब्लॉग बनवून मी त्यासाठी. तर गाईज 2 मिनिटं. तर गाईज आता आहे ना जवळपास 9:15 वाजून गेलेत. बाहेर डीजेचा आवाज येत असेल तर सध्या काय माहिती एवढं जास्त कार्यक्रमच ऐकू येतात. खिडकी लावलेली आहे का नाही त्याला आवाज येऊन राहतेचा लावलेलं पण ते तरी बेस आणि ते ऐकू येते बॅकर. आणि आता झोपायची वेळ झाली तर छोटा लाईट लावलेला होता आता मोठा लाईट लावला तुम्हाला दिसा म्हणून. गणेश बघा झोपला बी आणि आता आजी बाबा नाहीत ना असतं मग इकडे फक्त असं मोकळं वाटू राहिलं या घरात. मग काय हरकत नाही. आजचा ब्लॉग मी इथं सेंड करतो. आवडला असेल तुम्हाला आणि आवडला असेल तर तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या भावाला पुढे द्या.